नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आज आपलं सर्वांचे स्वागत आहे गीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवूया स्पेशली उडदाचं डाळीचा न बनवता पोह्याच्या आणि सोजीच्या रव्याच्या मेंदू वडा. तर बघा, मी इथे घेतले आहे आपले साधे आता पोहा बनवतो हे वाले पोहे आहे. तर इथे एक वाटी घेतलेला आहे मी पोहा. तर बघा, याच्यामध्ये पोहा घेतलेला आहे. एक वाटी आणि आपली अर्ध वाटी हे घेतलेलं आहे पोहा. तर बघा, याला मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने मस्त धुवून घेणार आहे. तर याला जास्त भिजत नाही टाकायचं आहे, आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे चांगलं स्वच्छ. हे बघा, माझी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर थोडंसं याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे मी, की आपलं पोहा जसं फुललेला पाहिजे. तर मी याला आता 5 ते 10 मिनटं आपलं असंच फुलू देणार आहे. तर दुसरी तयारी करून घेते. तर याच्यासाठी मी आपले 2 ते 3 मिरची घेतलेली आहे. घेतलेलं आहे आपलं थोडंसं अद्रक. तर अद्रक बारीक करून मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला आपलं थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आपला दरदरा जास्त बारीक नाही करायचा. तर याला बिना पाणी टाकलेलं आपल्याला बारीक करायचं आहे. मंडळी, आपला पोहा मस्त फुललेला आहे. मस्त असं हाताने दाबून तसं झालेलं आहे. मस्त पीठ पुण्य होते. तर याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आपलं एवढं सुजी अर्धा वाटी. तर याच्यामध्ये रवा आहे आपला हा, तर याच्यात टाकून घेणार आहे. तर तुम्ही तांदळाचे पीठ वगैरे टाकू शकता. तर माझ्याकडे तांदळाचे पीठ नसता तर मी रवा टाकून घेणार आहे. तर आणि याच्या अर्धा वाटी टाकून घेणार आहे आपलं दही. तर बघा, अर्धा वाटा टाकून घेते आपली दही. तर याच्यामध्ये टाकून घेणार आपले कांदे. आपले बारीक बारीक कापून घेतलेला एक कांदा आहे. तर इथे बघा, आपली मेथीची अद्रकचं पेस्ट आहे, हे पण टाकून घेणार आहे मी. तर इकडे आपलं कुकरमध्ये सांबार होत आहे. तर याच्यामध्ये टाकून घेणार आपलं थोडंसं लागेल तेवढं तिखट, थोडंही हळद टाकून घेणार आहे. आणि आपले 4 ते 5 असे लसणाच्या कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे. मी याच्यात टाकून घेतलं आपलं थोडंसं जिरं, आपलं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये टाकून घेणार आपलं थोडंसं सांबार. तर बघा, सर्व टाकून झालेलं आहे. तर याला मी मस्त मिक्स करून घेते असं. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आपलं. तर मिक्स करून घेते आणि दाखवते. तर बघा मंडळी, आपलं पाणी न घालतं आपलं तयाचं टाकलं तर पाणी न घालतं आपलं मस्त मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे, याला लुसलुसत नाही करायचं आहे, मस्त वडे झाले पाहिजे असं करायचं आहे. तर बघा, असं आपले गोल गोल वडे झाले पाहिजे. चला तर मंडळी, आपण आता वडे बनवायला घेऊया. तर मी हातावर थोडंसं आपलं तेल लावून घेतलेलं आहे, चिपकलं नाही पाहिजे म्हणून. तर याच्यावर मी थोडंसं आपलं वड्याचं घेणार आहे. तर मी वड्याचा शेप देणार आहे मेंदू वड्यासारखा. त्यात तुम्हाला जसा शेप द्यायचा तसा देऊ शकता. तर बघा, असं गोल करून घ्यायचं याला आणि याचं मला मधामध्ये असं छिद्र करून घ्यायचं आहे. तर बघा, असा आपला मेंदू वड्याचा शेप झालेला आहे. तर याला मी आता तेलामध्ये तळून घेणार आहे. इकडे बघा, म्हणजे तेलाचं गरम झालेलं आहे. मी आधीच गरम गॅसवर ठेवलेलं होतं. तर गरम झालेलं आहे तेल. तर याच्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे. तर कमी गॅस ठेवायची. त्याच्यामध्ये मी याचं सर्व टाकून घेणार आहे. आता बघा आपलं पकत आहे. तर याच्यावर थोडीशी गॅस मी मोठी करून घेतली आहे. खूप मोठी पण नाही करायची आणि खूप बारीक पण नाही करायची, लहान गॅस. तर आपलं थोडं थोडं पकवत जायचं. तर याला मी आता पकवून घेणार आहे. तर बघा मंडळी, आपल्या इथं मेंदू वडे पकलेले आहेत. तर बघा, याला मी आता काढून घेणार आहे आणि आपले जेवढे राहिले ते तेवढे तळून घेणार आहे. तर बघा, तर मंडळी बघा, आपल्या इथं मेंदू वडे तयार झालेले आहे, मस्त क्रिस्पी झालेले आहे. इकडे बाकीचे इकडे होत आहे, गुळगुत राहिलेले आपल्या इथं तेलामध्ये होत आहे. तर इकडे आपले मस्त झालेले आहे, मस्त क्रिस्पी झालेले आहे. तर याच्यामध्ये मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर बघा मंडळी, रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर याच्यासोबत मी घेणार आहे आपली शेंगदाण्याची आणि नारळाची चटणी. तर बघा, तर याच्यासोबत मी बनवलेली आपलं सांबार आणि नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी. तर बघा, शेंगदाण्याची चटणी आपली आणि इथं बनवलेला आहे मी सांबार.
तर मंडळी जसा तुम्हाला आवडतो तसं बनवा तुम्ही. तर ते बघा मस्त मी सांबार टाकून घेणार आहे याच्यामध्ये. याच्या असं गोल गोल असं सांबार टाकून घ्यायचं. आणि इथे आपली चटणी. तर बघा ते आपली अशी चटणी. तर मंडळी बघा रेसिपी कशी वाटली तुम्हाला, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.